कोणते राज्य हे पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. मांगी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, नाशिक जिल्ह्यात मांगी तुंगी शिखर आहे. महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर हा जिल्हा महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व करतो. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, येरळा. राजस्थानातील डॅडॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जैसलमेर. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, काशीनाथराव वैद्य या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. भारताचा सुमारे 1.5% भूभाग शेती लागवडीखाली आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 33 ते 60% भूभाग शेती लागवडीखाली आहे. धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टी दिलेला 3 बिघा डॅडॅशचा भाग होता. तर राईट आन्सर आहे पश्चिम बंगालचा भाग होता. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब, लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. चौरी चौरा हिंसाचाराची घटना कधी घडली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, 1922 मध्ये चौरी चौरा हिंसाचाराची घटना घडली. डॅडॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब, वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. इसवी सन 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर FK कृष्ण मेनन या तत्कालीन संरक्षण मंत्र्याच्या जागी डॅडॅश या महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली गेली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, यशवंतराव चव्हाण यांची तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली गेली. 6 जून 1674 मध्ये रायगड येथील शिवाजींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य डॅडॅश यांनी केले. राईट आन्सर आहे गागा भट्ट यांनी. उलर सरोवर डॅडॅशमध्ये स्थित आहे. तर उलर सरोवर हे काश्मीरमध्ये स्थित आहे. खालीलपैकी कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, बोरॉन हा जो धातू पदार्थ आहे तो धातू सदृश्य आहे. खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही. एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे डॅडॅश यांचा समन्वय होता. राईट आन्सर आहे मोजेवारी, कायमधारा आणि रयतवारी यांचा विद्यार्थी मित्रांनो समन्वय होता. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे? राईट आन्सर आहे अमेरिका या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर BN राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर JB कृपलानी हे भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष होते.
1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? तर ती आहे प्रांतिक स्वायत्ता. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1942 मध्ये चले जाव चळवळ सुरू झाली. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी जर आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण 50 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. असे एकूण 1250 प्रश्न आहेत. जसा सिलेबस आहे त्यावर आपण या टेस्ट डिझाईन केल्या आहे. त्यासोबत चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे जून 2022 ते एप्रिल 2024 आणि मेमध्ये आणि जूनमध्ये जर पुढे एक्झाम गेली तर मे आणि जूनच्या देखील चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. आपल्याला परचेस करायचं असेल तर प्राईज आहे फक्त 149. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण 4200 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्त्वाचे PDF आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील. एकूण 31 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 15 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. तसेच मिक्स्ड 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1800 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये भेटतील. तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत. यामध्ये अंकगणित या टॉपिकवर 15 तुम्हाला टॉपिक भेटतील. बुद्धिमत्ता चाचणी एकूण 10 टॉपिक. तसेच हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1300 प्लस प्रश्न तुम्ही 129 रुपयामध्ये परचेस करू शकता. तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन सेट, ऑनलाईन टेस्ट असे एकूण 1100 प्लस प्रश्न भेटतील. प्राईज आहे फक्त 129 रुपये. त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी 32, सामान्य ज्ञान 30, इंग्लिश 21 आणि बुद्धिमत्ता 20 असे एकूण 130 टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 249. या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे. टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल. PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न आहेत. 15 मिनिटे वेळ आहे. त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यासोबत 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण 4000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे फक्त 199 रुपये. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व PDFचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.